वीजपंप सुरू करायला गेलेल्या शेतकऱ्याला वाळू तस्करांनी दमदाटी करून त्याच्यावर गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री 10 वाजता श्रीरामपूर वैजापूर तालुक्याच्या हद्दीवरील नायगाव बाभुळगाव गंगा या गावाच्या मधून वाहणाऱ्या गोदावरी पात्रात घडली। या प्रकरणी नायगाव येथील खुनाच्या प्रकरणातील फरार आरोपी अर्जुन खुशाल दाभाडेसह 8 जणांवर वीरगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जालिंदर सोपान कुंजीर यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे। फिर्यादीची नदीकाठी विहीर आहे। वीजपंप सुरू करण्यास ते रात्री गेले असता तेथे काही लोकांचा बोलण्याचा आवाज आला। यावेळी तेथे नेहमी येणारे अर्जुन दाभाडे, उद्देश मंडलिक, महेश गायकवाड, विकास उर्फ विकी ढमके, राहुल चव्हाण, विजय हटांगळे, मंगेश साबळे, विजय पवार, राहुल थोरात यांनी तू पोलिसांना आमचे लोकेशन देतो का, तुला निलेश शेंडगेसारखे संपवून टाकीन, तुझा मर्डर करीन असे म्हणून माझ्या दिशेने 2 गोळ्या झाडल्या। मी थोडा बाजूला झाल्याने अंधारामुळे नेम चुकला व मी बचावलो। मी माझ्या भावाला फोन करून बोलावून घेतले। वाळू चोरांनी मला पकडून ठेवले होते असे फिर्यादीत म्हटले आहे। तर यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शंकरदादाचे नाव घेण्यात आले आहे। शंकरदादा फोन करू काय? हा शंकरदादा कोण अशी चर्चा श्रीरामपूरमध्ये सुरू असून ही आधीही एका खून प्रकरणात शंकरदादाचे नाव गुंडांनी घेतले होते। त्याविरोधात श्रीरामपूरमध्ये मोठा मोर्चाही निघाला होता। याबाबतची व्हिडिओ क्लिप पोलिसांना देण्यात आली होती। मात्र शंकरदादाचे कारनामे एवढे मोठे झाले की शंकरदादाचे नाव थेट विधान परिषदेही गाजले होते। तोच हा शंकरदादा तर नाही ना अशी चर्चा आता श्रीरामपूरमध्ये सुरू आहे।